हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आज 1 जुलै, आज कॅनडाचा नॅशनल डे आहे. तर ऑल ओव्हर द कॅनडा हा एक कॅनडा डे म्हणून सेलिब्रेट होतो. जसं आपल्याकडे 15 ऑगस्ट असते, 26 जानेवारी असते, तसं इथे हा कॅनडा डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. आणि ह्या दिवशी सगळ्यांना सुट्ट्या असतात, सगळ्या एम्प्लॉईजला सुट्ट्या असतात, स्टोअर्ससुद्धा बंद असतात. आणि पूर्ण कॅनडामध्ये सगळीकडे काही ना काही इव्हेंट्स असतात चालू. तर आपण पण बघूया. आता इथे आम्ही द उल्फ पार्क, आमच्या तिथे शेजारी पार्क आहे, तर तिथे चाललेले आहेत. बघूया आपण आता काय काय आहे तिथे. हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही पोचलो आहोत इकडे द उल्फ पार्कमध्ये. आता तुम्हाला दाखवते इथे कॅनडा डे कसा सेलिब्रेट करतात. सगळे इव्हेंट्स काही काही अरेंज केलेले आहेत लहान मुलांसाठी, असं खेळायला आहे. तर बघूया आपण, चला. बघू शकता आज केवढी गर्दी आहे. लहान मुलांसाठी खूप छान ऑर्गनाईज केले त्यांनी. खूप छान ऑर्गनाईज केले ह्यांनी. लहान मुलं तर खूप एन्जॉय करतात. इवन मोठे पण बसले तिथे पायरेट्स बोटीमध्ये. त्या आणि तुम्ही ते बघू शकता, त्यांनी डस्टबिन पण अरेंज केलेले आहेत. ग्रीन डस्टबिनमध्ये ओला कचरा, बाकीच्या ह्याच्यामध्ये रिसायकलचं सगळं ऑर्गनाईज केलेलं असते. किती उत्साह आहे त्यांचं, कसे सेलिब्रेट करतात, जो तो स्वतःच्या ह्याच्यात एन्जॉय करतोय. वेदर पण खूप छान आहे आणि सगळे आपापल्या ह्याच्यामध्ये आहेत. तिकीट पे करावं लागते आपल्याला. $5 तरी तिकीट आहे प्रत्येक गेमची. हां, आताच आम्ही तिकीट घेऊन ऑलपाईन स्लाईड करायची. तर बघूया, चला आपण. ते बघा, ही ऑलपाईन स्लाईड आहेत आणि माझ्या मुली वेट करत आहेत. तर आता ते स्लाईडसाठी जाणार आहेत. लेकच्या स्लाईडला स्लाईड तुमचं स्लाईड आहे, मला किती वाटायला लागले. सगळीकडे सगळी उभारले आता इन्फ्लेटेबल्स. अगोदर नव्हतं. मला कॅनडाचं एवढं पहिल्यांदा एवढी गर्दी दिसते. कॅनडा डेच्या निमित्ताने इथं ऑर्गनाईज केलं होतं, त्यामुळे खूप छान वाटतं. मुलांसाठी पण बरेच ऑप्शन्स आहेत आणि लेकच्या साईडला असं वेगळंच फील येतो. पोलीस पण आहेत तर इथे. कोणी जर मिसबिहेव केले तर मी सगळी काळजी घेतली जाते इकडे. त्यांचा आज नॅशनल डे होता. पोरीनी पण खूप एन्जॉय केला. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आवडलं असेल तर नक्की लाईक करा.